एकनाथ दादा यांचा सन्मान करतील महेशजी घाडगे यांच्या शुभ हस्ते. या महेशजी घाडगे साहेब यांच्या शुभ हस्ते एकनाथ दादा यांचा यथोचित मान सन्मान होत आहे. एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ओळख आणि त्यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर अभिषेक दादा यांचाही सन्मान होईल गणेशजी घाडगे साहेब यांच्या शुभ हस्ते. एकनाथ दादा मोरे साहेब मॅचची उपदार शाल आणि प्रेमाचं असं सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण म्हणून. त्यानंतर आमचे मित्र अभिषेक दादा यांचाही सन्मान होईल. परंतु अभिषेक दादा तुम्हाला दोन शब्द बोलायचे सुद्धा आहेत. हॅलो. हा, अभिषेक दादा यांचाही यथोचित मान सन्मान होतोय. अभिषेक दादा दोनच शब्दामध्ये शुभेच्छा द्या, कारण मलाही माहिती आहे तुमचा आणि क्रिकेटचा जास्तीचा काय संबंध नाही आहे, परंतु तुम्ही आता क्रिकेटकडे वळता त्याचं आम्हाला बरं वाटतंय. निलेश दादा, अभिषेक दादांसारखी व्यक्ती क्रिकेटकडे पाहिजे, कारण घाटकोरमध्ये चांगलं कामकाज आहे आणि नक्कीच ते वळतील असं मला अंदाज आहे. या ठिकाणी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत ज्यांनी कुंभळदा चषक 2025 या सर्व आयोजक मंडळ आहेत आमचे लंगोटी मित्र मंडळ करंजे यांचं सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही हे चांगले सामने या ठिकाणी आयोजित केले त्याबद्दल आपल्या मनपूर्वक आपले आभार मानतो, आपलं हार्दिक स्वागत करतो. कारण तालुक्यातील सर्व खेळाडूंना आपण या ठिकाणी त्यांच्या जे काय गुण आहेत खेळण्याचे त्या ठिकाणी या ठिकाणी विकसित करण्याची आणि त्या ठिकाणी आपलं एक त्या ठिकाणी असलेलं योगदान दाखवण्याची तुम्ही संधी उपलब्ध करून दिली, त्यासाठी आपले मी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार मानतो. खास करून सन्माननीय निलेशजी कोळसकर साहेब यांनी संपूर्ण पोलादपूर तालुक्यातील सर्व युवकांना या ठिकाणी एकत्र करून आपला आपण जो टीव्हीवरती पाहतो T20 मोठ्या मॅचेस त्याचाच एक छोटाशी एक झलक आपल्याला एका माध्यमातून सन्माननीय निलेशजी कोळसकर साहेब यांच्या पुढाकारानं संपूर्ण तालुक्यातील सर्व खेळाडू अनुभवत आहेत आणि त्याबद्दल कोळसकर साहेबांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. निश्चितपणे यातील चांगले खेळाडू ते त्या ठिकाणी आपल्याला भविष्यात आपल्या मोठ्या जी आपलं स्वप्न आहे की प्रत्येकाला इंडिया टीममध्ये जावं असं वाटतं, मी ईश्वराला साकडं घालतो हे आमचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि आयोजकांनी अतिशय सुंदर हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी आम्हाला सन्मानित केलं. आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू दादा, थँक्यू. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. सर्वांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा आपण करूया. आपण बोलतोय आता या मॅचकडे. महत्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत आणि आता या फेरीमध्ये जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये दाखल होईल अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत. जे tenniscricket.in वरती जुडले त्या प्रेक्षकांचे देखील हार्दिक स्वागत आपण करूया. स्पर्धा पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत लंगोटी मित्रमंडळ करंजे आयोजित जननी कुंभळदा चषक 2025 पर्व 3. परमिटाईचं छातीला गाव आमच्या साथीला ब्रीदवाक्य घेऊन या लंगोटी मित्रमंडळ करंजे गावची स्पर्धा या पर्व 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पर्वामध्ये गावी स्पर्धा पार पडली, दुसरं पर्व उसर घरला झालं, तिसऱ्या पर्वामध्ये घिसरच्या या मैदानामध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय क्रिकेटचा तरार. 2 दिवस क्रिकेट आणि क्रिकेट षटकार चौकारांची आतिषबाजी जी मात्र पाहायला मिळाली आहे. या अगोदर सर्वाधिक धावसंख्या बनवण्याचा विक्रम लंगोटी मित्रमंडळ करंजेच्या नावावर गणेश दाबेकर पहिला चेंडू घेऊन संकेत घाट गेला. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला जागा बनवली, स्ट्रोक खेळला आणि पहिल्याच बॉलला पाठवलं संकेत घाटगेने सीमारेषा पलीकडे चौकार. चेंजेस पहा वारंवार केले जात आहेत. पहिल्या मॅच मध्ये संकेत घाटगे राजा घाटगे सोबत आला, त्याने सुरुवात चांगली करून दिली. त्याच्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये संदेश करणारे आला, त्या सँडीने चांगली सुरुवात करून दिली आणि तिकडं मात्र सुरुवात त्याने देखील चांगली करताना पाहायला मिळाला. संदेश करणाऱ्याची बॅटिंग आपण पाहिली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतला. 47 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. शॉर्ट मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय. सनील चेंडूचा पाठलाग करतोय. बॉल थांबवलाय. चांगली फिल्डिंग केली आहे. वेगाला चेंडू वरती गेला. तिकडे मात्र 2 धावा अर्जित केल्या. या 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे. चला यानंतर आपण ड्रॉ करतोय सेमीफायनलचा ड्रॉ. सोपानदादा मोरे 11 गोळेगणी, आई काळकाई नवलाई पळचील आणि भैरवनाथ कोंडवी 3 संघ आणि या चालू सामन्यातील विजेता 3ही संघाचे कॅप्टन. चला या व्यासपीठावरती हा चांगला फटका बॉटम हँडच्या सहाय्याने स्क्वेअर लेगला फटका सजवलाय. बॉल कार्पेटच्या सहाय्याने निघून जातोय.
सीमारेषा पार, धावा मिळतायत ते 4 चौकार. पुढच्या सर्व मॅचेस 3-3 षटकांच्या होतील याची नोंद घ्या. चला सेमीफायनलचा ड्रॉ करतोय तिन्ही संघांचे कर्णधार. सुपंदादा मोरे 11 गोळेगणी संघाचा कर्णधार व्यासपीठावरती आहे. मी पळचील संघ कर्णधार, त्याच्यानंतर भैरवनाथ कोंडवी कॅप्टन. चला हुक केलाय ऑन साइडला, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका, चेंडूचा पाठलाग केला जातोय, दुहेरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. या 2 धावा आल्या. दोन धावा आल्या, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचले, 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 वरती स्कोर कार्ड. सुरुवात चांगली केली आहे, 12 वरती पोहोचवलंय टीमला. हा देखील बॅटच्या रडार मध्ये आला, साऊंड चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे लॉंगॉनला झेल टिपतोय. मोठी विकेट प्राप्त होतीये. लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमला बसतोय. पहिला धक्का संकेत गाडगे गांधी आउट. पहिली विकेट आली आहे, आता परतावं लागतंय संकेतला. त्याने आक्रमक सुरुवात करून दिली होती, 12 धावा जमा केल्या आपल्या टीमच्या खात्यामध्ये, तो बाद झालाय. परंतु एक मॅच या अगोदर आपण जर पाहिलं तर सनील हुतेकरनं काय सामना जिंकून दिला होता. मॅच फिनिश केली होती, परंतु त्या धामदेवीच्या संघामध्ये झेल आदेशनं सोडला आणि त्याचा फायदा त्या मात्र सनील हुतेकरनं घेतला होता. सँडी येतोय बॅटिंगसाठी. संदेश कर्नाळे मागील मॅचचा हिरो, 47 धावा ज्याने बनवल्या त्याच्या बॅटमधून आल्या. विस्फोटक पारी त्याने खेळली. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्याने स्वीकारला. प्रत्येकाने आपल्या आईला समर्पित केले, डेडिकेट केली. त्याच्यानंतर जर पाहिलं तर भगवान साळवे साहेब हे देखील या ठिकाणी आलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. चला पळचील टीम आबू, त्वरित आपण संपर्क करा. प्रणय, चला या गणेश आयरे हे देखील आलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, एक कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूचा पाठलाग केला जातोय, परंतु बॉल काही थांबत नाहीये. बॉल सीमारेषा ओलांडतोय. सँडीच्या बॅट मधून या 4 धावा. चौकार आलाय, 4 धावा आल्यात. चला तीनही संघाचे कर्णधार ड्रॉ करतोय आपण या ठिकाणी. ड्रॉ केला जातोय पळचील टीम. धावसंख्या धाव फलकावरती झाली ती पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 1 बाद 16 धावा धाव फलकावरती बनवल्यात. पळचील टीम या ठिकाणी ड्रॉ केला जातोय. लाईव्हला तुम्ही पाहू शकता. चला ड्रॉ आपण करतोय. अभिजित जाधव त्वरित फास्ट या. सनी आलाय बॉलिंग साठी. राजा गाडगे पहिला चेंडू फेस करेल. पहिला षटक त्याने खालून पाहिलं. संकेतनं चांगली सुरुवात करून दिली, परंतु राजाचा राजेशाही थाट अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दबदबा त्याचा कायम आहे या स्पर्धेमध्ये. स्विच हिटचा फटका खेळाय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. झेलची संधी, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक होता आणि झेल कोणाचा सोडलाय. त्याच्या बॅट मधून आज खोऱ्यानं धावा निघतायत. राजा गाडगेचा झेल सोडलाय. राजा घाडगेचा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस आपण पाहिलं. ज्या वेळेला कॅच सुटल्या त्या वेळेला किती उपद्रव झालेत आजच्या दिवसामध्ये. चांगले चांगले संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलेत. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचा दबदबा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. ड्रॉ केला जातोय. चालू सामन्यातील विजेता संघ आणि 3 बाकी सेमीफायनल मध्ये. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू वेगाने निघून जातोय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये विश्वनाथ आगोंडेच्या. आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. वाईट साठी हा रिव्ह्यू चेक केलं जाईल. सचिन सावंत तिसरे पंच, गणेश बाविस्कर, प्रदीप शिंदे मैदानाच्या आतमध्ये पंचाची भूमिका पार पाडत आहेत.
टेनिस cricket.in गौरव सावंत आणि त्यांची टीम. पहिलाच बॉल 2 धावा आल्या. दुसरा बॉल आता पाहायचा आहे, चेक केला जातोय. योग्य बॉल आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला सुनील उतेकरचा. अष्टपैलू सुनील उतेकर ज्याने बॅटिंग करत असताना मॅच एक सामना देखील जिंकून दिला. पुढचा बॉल हा ट्रॅकर फटका फसलाय. चेंडू हवेत, उंची जास्त घेतली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपतोय. गणेश दाभेकर कोणतीही चुकी करणार नाहीये. राजाला आता परतावं लागेल. बिग विकेट, मोठी विकेट. राजाबाद ड्रॉ केला जातो आपण नेक्स्ट मॅच साठी. एका बाजू आपण संघ पाहतो पलचिल आहे, कोंडवी संघ, सुपंद दैलन, गोळेगणी आणि चालू सामन्यात विजेता एक चिठ्ठी असेल. विजेता कोंडवी आणि विजेता अशी एक मॅच होईल. सेमीफायनल ही दुसरी सेमीफायनल होईल आणि पहिली सेमीफायनल होईल गोळेगणी आणि पलचिल. संदीपजी बेलोसे साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पहिला सेमीफायनलचा सामना पलचिल विरुद्ध गोळेगणी असा पहिला सेमीफायनल होईल आणि त्याचा टॉस केला जातोय. आणि चालू सामन्यात विजेता आणि कोंडवी अशी दुसरी सेमीफायनल होईल. तीन षटकांचा सामना सेमीफायनल. त्याच्यामध्ये दुसरं षटक टेप बॉलचं असणार. टॉस जिंकलाय गोळेगणी आणि निर्णय बॅटिंग करायची. अबू पलचिल संघ बॅटिंग करेल. खोला टाकलेला बॉल ड्राईव्ह केला हलक्या त्याने. शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी होणार नाहीये. एकच धाव मिळेल. बॅटिंगसाठी आता आलाय योगेश आला बॅटिंगसाठी. साथ द्यावी लागेल संदेशची. सँडीच्या बॅटमधून धावा आल्या, तो धावा जमा करतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून धावा पाहायला मिळाल्या होत्या. षटकार चौकारात त्या अतिबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि आता या मॅच मध्ये आवश्यकता आहे जो जिंकणार आहे तो सेमीफायनल खेळेल. भैरवनाथ कोंडवी या टीम सोबत दिल्स खूप खेळ आहे. मागे चेंडूला पाठवलंय. वेगळा फटका संदेशच्या बॅट मधून येतोय. एक टप्पा दुसरा टप्पा घेत चेंडू सीमारेषा ओलांडतोय आणि या संदेशच्या बॅट मधून या धावा मिळत आहेत. त्या चार धावा आल्या. 4 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे गेली. संघाचा स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचतोय तो 23 च्या आकड्यावरती. सेमीफायनलच्या दोन्ही मॅचेस आहेत ना त्या एंडनी जिथून बॉलिंग चालू आहे तिथून 2 ओव्हर एक बॉल तिकडेच वापरला. बॅटिंगसाठी सँडी सज्ज झालाय. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. संघाची धावसंख्या 23 वरती पोहोचली आहे. या चेंडूला सन्मानपूर्वक लोअर फुल टॉस होता. गॅप मध्ये ढकलला, जागा बनवली. हा स्ट्रोक खेळला. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळेल. संघाचा स्कोर कार्ड हलत ठेवत आहेत. विकेट माघारी परतल्या. 2 आघाडीची जोडी जर पाहिलं तर बाद झाली आहे. संकेत देखील बाद झाला. राजा बाद झाला. सुरुवात चांगली संकेतनं करून दिली परंतु आता धाव सावरत आहेत संदेश आणि योगेश. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीखेरीज 2 बाद 24 धावा. 2 बाद 24. 2 ओव्हर मध्ये 24 बनवल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक ते बॉलचं असणार आहे. सेमीफायनलच्या 2 मॅच यानंतर असणार. त्यामध्ये तुम्हाला 2 इथे गणेश आहिरे आणि भगवान दादा या दोन्ही मान्यवरांचा यथोचित मान सन्मान होतोय. पंढरी दादा उतेकर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद.
टेबल षटक विश्वनाथ अगोंडे घेऊन आलाय. टेबॉलसाठी विश्वनाथ अगोंडे क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय, कारण सँडी स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 24 वरती आहे. 12च्या सरासरीने या 2 षटकामध्ये धावा झाल्यात आणि 2 गडी बाद देखील झालेत लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमचे. फुलटॉस बॉल असा आला आणि असा भिरकावून दिला, चुकीला माफी नाही. नो बॉल वरती ठोकला या कणखणीत षटकार. 7 धावा मिळतील या बॉल वरती. षटकार त्याच्यानंतर नो बॉल वरती षटकार ठोकलाय संदेशनं. ज्या प्रकारे बॅटिंग त्यांनी केली तशीच बॅटिंग तो करतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे की नाही चेक केलं जाईल, पाहिलं जाईल. tenniscricket.in वरती स्पर्धा पाहताय. जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. भारतातील पहिलीच वेबसाईट tenniscricket.in. पोलादपूर तालुक्याशी एक वेगळं नाते आहे. गौरव सावंत आणि tenniscricket.in चं चेक केलं जाईल. हा नो बॉल आहे की योग्य बॉल असणार आहे. संदेश कर्नाळे सूत्र हाती घेतले संपूर्णपणे. जिम्मेदारी योग्य बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फक्त षटकार आता मिळेल. 6 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचते. 30 धावा धाव फलकावरती. धावांचा वेग वाढवतोय, धावा येत आहे, धावा बनवतोय, धावांसाठी धावा धाव करतोय संदेश. मागील मॅचचा हिरो हा बॉल अतिरिक्त आपण जर पाहिलं तर बाहेर ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू पिचिंग केलाय. पंचांनी पुन्हा एकदा खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की नाही हे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पुन्हा एकदा सोपवण्यात आलाय. खेळपट्टीच्या बाहेर पडला तर नो बॉल असेल, पाहावं लागेल, चेक केला जाईल पुन्हा एकदा. लंगोटी मित्रमंडळ करंजे विरुद्ध खेवणाळे अशी मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय ओमकारने घेतला आणि बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली झाली होती, परंतु 2 विकेट लवकर गमावल्या आणि त्याच्यानंतर संदेशची बॅटिंग आपण पाहतोय. तो विकेटच्या बाहेर आहे, खेळपट्टीच्या बाहेर आहे. नो बॉल हे पाहिलं गणेश बाविस्कर सरांनी आणि लगेच तिसऱ्या पंचांना रेफर केलं. हे फक्त बाविस्करच करू शकतात. गणेश बाविस्कर रायगड जिल्ह्यातील एक उत्कृष्ट पंच. फ्रीटचा बॉल होता, चेंडूने उंची जास्त घेतली आहे. संजय चेंडू खाली झेल निसटला, परंतु फ्रीटचा बॉल होता. 2 धावा तदवर घेतल्यात. नामवंत पंच NR पॅनलचे. रायगडामध्ये बरीचशी मागणी त्यांना. शिर्डी प्रीमियर लीग अशा मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी केल्यात. ते गणेश बाविस्कर. काशी चषक हा देखील अलिबाग मध्ये होतो, तिकडे देखील. परंतु हा एक्स्ट्रा कव्हरला फटका सुचवलाय. संदेशच्या बॅटमधून फटका येतोय. 2 धावा, ह्या देखील धावा महत्वाच्या आहेत. संदेश नक्की जर पाहिलं तर एक शांत संयमी फलंदाजी करतो. थोडासा पहिल्या 1-2 षटकामध्ये हळू खेळतो, त्याच्यानंतर आक्रमक पवित्रा घेतो. मागील मॅच मध्ये त्यांनी सुरुवात आक्रमक केली होती. पहिल्या बॉल पासून त्याने सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर शेवटच्या षटकापर्यंत तो थांबला होता खेळपट्टीवरती. तो धरून उभा होता आणि धावा त्याने बनवल्या. संघाची उच्चांकी धावसंख्या लंगोटी मित्रमंडळाची करंजे संघाची आपण पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फटका. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, त्याला क्लिअर केलाय. 6 धावा घेतल्यात. संदेशच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका. 6 धावांनी धावफलक आता पुढे जातोय. या टेप बॉल वरती धावा आल्यात. आजच्या दिवसामध्ये जास्तीच्या धावा आल्यात. षटकार चौकार पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचले. 41 धावा धाव फलकावरती. विश्वनाथ आगोंडेवरती आक्रमण केलेत. ऑन साइडला डीप मिड विकेटला सनील चेंडूवरती आलाय. चांगलं जजमेंट त्याचं पाहायला मिळालंय. बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. संजय बॅकअप केला. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, यशस्वी झाले. 2 धावा घेण्यात 2 धावा आल्या. या 2 धावांच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड 43 वरती 43. 43 धावा धाव फलकावरती. शिरभैरवनाथ सडवली संघाची देखील स्पर्धा येते. येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची देखील स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आगळी वेगळी स्पर्धा त्यांची देखील. आणखीन एक चांगला फटका बॅटवरती आलाय. मिड विकेटला सनील आलाय वेगाने चेंडूवरती. ही खासियत आहे सनीलची देखील.
38 सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करतात. एक युवा खेळाडू आहे सनील, चांगली फिल्डिंग देखील त्यांची पाहायला मिळते, बॅटिंग देखील चांगली, बॉलिंग देखील चांगली आणि परिपूर्ण असणारा खेळाडू सनील उतेकर या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑलराऊंडरची भूमिका त्याची नेहमीच पाहायला मिळते. धावा मिळाल्या ते या बॉलवरती सिंगल. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस झाली आहे ती 44 धावा धाव फलकावरती, 2 बाद 44. शेवटचं षटक आपण पाहणार आहोत. शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाज विजय दाबेकर ह्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जननी कुंभलदा चषक 2025 पर्व तिसरा आपण पाहतोय. प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांक 15,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आणि चतुर्थ क्रमांक 7,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. पहिल्या 2 क्रमांकाची ट्रॉफी आपण श्रीराम शंकर घाडगे साहेब यांच्या माध्यमातून, तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज रोख रक्कम 15,000 रुपये उपनगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती नगरपंचायत सिद्धेश शेठ साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले. कॅश प्राइज देखील आपण मालिकावीरासाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आणि ट्रॉफ्या आपण देतोय. सामनावीरासाठी पैठणी साडी शंकर घाडगे साहेब, बालचंद्र उतेकर साहेब, प्रल्हाद पाटील साहेब, ठाणे शहर भावी नगरसेवक यांच्या वतीने या सामनावीरासाठी पैठणी साडी देण्यात आल्या. कॉट एसकेची कॅप काल लॉन्च झाली. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम संदीप कदम यांच्या नावाची कॅप पुन्हा एकदा एका नवीन रूपात आपल्याला पाहायला मिळाली आहे. संजू आलाय चेंडूवरती, थोडंसं फंबल झाला. विश्वनाथचं बॅकअप, 2 धावा पूर्ण केल्या. शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या पाहिजेत. संदेश धावा बनवतोय. संघाची धावसंख्या या 2 धावांनी धावफलकावरती वाढतीये. संदेशनं मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेत असताना सांगितलं की माझ्या वाईफला क्रिकेटचा वेळ नाहीये, परंतु ज्यापासून मी क्रिकेट खेळतोय आता कुठेतरी चांगली कामगिरी करायची आहे आणि त्याच्यामुळेच हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी वाईफला डेडिकेट करतोय, पत्नीला डेडिकेट केलाय. त्याने बॅटची कडा घेतली, कोणती चुकी करणार नाही. गणेश दाबेकर विकेटचं पतन, 3री विकेट मिळतीये आणि विजय दाबेकरला पहिली विकेट. व्यासपीठावरती आपण सर्व मान्यवरांना पाहतोय. करंजे गावचे सर्वच युवा उद्योजक तसेच युवा समाजसेवक सर्वांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्यांना देखील माहिती आहे की आपण देखील काहीतरी गावाचं देणं लागतो, त्यामुळे ती सर्व मंडळी काल देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिली, आज देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलेत. सर्वांचं योगदान या स्पर्धेला आहे, सर्वांनी सहकार्य केलंय, कारण त्यांच्यावरती जननी कुंभलदा आईचा आशीर्वाद आहे आणि संपूर्ण गावाच्या पाठीशी जननी कुंभलदा आई उभी असते आणि या खेळाडूंच्या पाठीशी देखील ती आई उभी असते. त्याच्यामुळेच हा एवढा मोठा सोहळा, दैदिप्यमान सोहळा आपल्याला लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या वतीने पाहायला मिळतोय. दसऱ्याच्या 7व्या माळेला देखील संपूर्ण गावामध्ये ही पोरं जातात, तिकडे देखील दीपोत्सव साजरा केला जातो. ही एक देखील बाब आहे. गावाच्या मंदिरासाठी देखील या लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाने पूर्ण 50,000 रुपये रोख रक्कम, एक मोठी प्राइज मारली होती, ती दिली होती. संघाची धावसंख्या 46 धावा, 46 धावा धाव फलकावरती. डवळीबा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तुकाराम अहिरे साहेब यांचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. हा वेगाने बॉल टाकला, पायावरती ब्रश झाला, शॉट फाईन लेगला चेंडू गेला, तिकडे क्षेत्ररक्षक होते. लेग बाईटची एक सिंगल, एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड आता 47 वरती जाऊन पोहोचतोय. लंगोटी मित्रमंडळ करंजेची एकी आपल्याला पाहायला मिळते. असं नाही की तुम्ही केलंय परंतु आम्ही काय करणार, परंतु सर्वांची एकी ही मात्र नेहमीच पाहायला मिळते. या 3ऱ्या पर्वामध्ये देखील शालेय उपयोगी वस्तू देखील लंगोटी मित्रमंडळ करंजेच्या माध्यमातून वाटल्या जातात गावी. शाळेतील मुलांना, ग्रामीण भागातील मुलांना त्या वस्तू देखील दिल्या जातात. हा उपक्रम त्यांचा असतो. दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलाय, बाद होऊन परतावं लागेल. बाईटची एक सिंगल मिळेल आणि फलंदाज बाद होईल. क्रिकेटच नाही लंगोटी मित्रमंडळ करंजे खेळत, परंतु त्यांच्या उपक्रम देखील बाहेरचे अजून आहेत. समाज कार्यामध्ये देखील हा संघ आपण नेहमीच पाहायला मिळतो. गावामध्ये काही असू देत, तिकडे लंगोटी मित्रमंडळ करंजेची सर्व मुलं असतात, त्यांचं योगदान काही ना काही असतं. सर्वांचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. बऱ्याचशा स्पर्धा जिंकण्याचा विक्रम देखील लंगोटी मित्रमंडळाच्या नावावरती आहे. पहिलीच आता मानाची चषक स्पर्धा झाली, हंगामाला सुरुवात झाली आणि आपल्या नावावरती ती स्पर्धा केली आहे 4 पर्वांमध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळाय, डीप मिड विकेटला विश्वनाथ आगोंडे, बॉल ट्रॅव्हल होतोय तिकडे, बॉल थांबवलाय, चांगली फिल्डिंग केली आहे.
चांगला बॉल अडवलाय, परंतु धावा पूर्ण केल्या त्या 3. एक धावा आपल्या टीमसाठी वाचवली संजयने. चांगली फिल्डिंग करतोय संजय. 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 51 वरती जाऊन पोहोचलाय. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाच्या 51 धावा. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी 50+ धावा केल्यात. फुलटॉस शैलेश कर्नाळे याच्या बॅट मधून, परंतु संजय कोणती चुकी करणार नाहीये. झेल टिपतोय. शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती बनवल्यात त्या 51. विजयासाठी बनवायच्या त्या 52 धावा. 24 बॉल आणि 52 ची आवश्यकता. चोवीस बॉल 52 ची आवश्यकता. या पुढील आवाज असेल, आवाजामध्ये बदल होईल. आमचे जवळचे मित्र जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या. 3 मॅचेस आणखीन बाकी आहेत. 4:30 वाजून गेलेत. थोडीशी घाई करा ओमकार, थोडी घाई करा. थँक्यू व्हेरी मच. निलेजी पवार सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. खरं तर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कडून ज्यांचा सातत्याने, ज्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज करण्यात येतं. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत लंगोटी मित्रमंडळ करंजे आयोजित जननी कुंभोजा चषक 2025 आपण पाहत आहोत. 2 दिवसीय स्पर्धा, 28 संघांना संधी. 3 तिसरे पर्व आपण पाहत आहोत. ढवळी विभाग क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सहकारी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय तुकारामदादा आहिरे साहेब आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हायचे. तुकारामदादा आहिरे साहेब तसेच अनिल आहिरे आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हायचे. चला मॅच चालू करा सर. आघाडीची जोडी चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्यात. गणेश दाभेकर आणि त्याच्या साथीला विश्वनाथ आघोंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. यशजी राणे, यशजी साने आपली गाडी कृपया थोडीशी पाठीमागे घ्या. चला सामन्याला सुरुवात होऊ द्यात. अंपायर्स आणखीन 3 मॅचेस बाकी आहेत. यापुढे 3 सामने खेळणं बाकी आहे. खास करून विशेष करून या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक निलेशदादा कोळसकर साहेब यांच्याकडून एक विशेष मेसेज आहे. भाविस्कर साहेब काही कमी पडत असेल तर सांगावं. ज्योती एंटरप्राइजेसचे संस्थापक स्वतः व्यासपीठावरून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत आणि दादा इत्तमभूतपणे या स्पर्धेवरती लक्ष ठेवून आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राजा घाडगे गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये राजेश घाडगेला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालाय. गणेश दाभेकर आणि विश्वनाथ आगोंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॅटिंगसाठी लक्ष आहे, टार्गेट सेट करण्यात आलंय. ते अर्थातच 52 धावसंख्येचा करायचा पाठलाग. 52चा पाठलाग प्रति षटका गणित अर्थात 13च्या आस्किंग रन रेटने धावा बनवायच्या आहेत. राजेश पहिला बॉल. उत्तरार्धाला सुरुवात होतीये. पहिला चेंडू लोअर फुलटोज आहे. गॅप शोधलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती गणेशने केला श्री गणेश आणि इथे टोकला तो चौकार. खुल्या गटाचा नन्ना मुन्ना जादूगार राहुल जोगाडे याची छवी ज्याच्यामध्ये दिसते ना, तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. त्याचं चालणं, त्याचं वावरणं मैदानाच्या आतमध्ये त्याच दर्जाचं पाहायला मिळतं. त्या दर्जाचा खेळ साकारतोय. संघाची धावसंख्या चौकाराने अकाउंट ओपन झालाय. राजा पुढचा बॉल. यावेळेला लोअर फुल टॉस ऑन साइडला लॉफ केला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चिक्कू धावतोय. जीवाच्या आकांताने चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून होतंय. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला आणखीन एक, परंतु इथे फटका फसलाय. सापळा रचला. ट्रॅप होत आहे. एक चेंडू फुलरलेनचा कवचला चौकार. दुसरा बॉल फुलरलेनचा ऑन साइडला स्ट्रोक आणि तदनंतर विकेट. एक सेटअप बनवला आणि तिथे विकेट मिळते. संघाची धावसंख्या केवळ धावफलकावरती 6 आहे आणि विकेट प्राप्त केली राजेश गाडगेने. विशेष करून कौतुकास्पद कामगिरी राजाची म्हणता येईल, कारण हा सेटअप तयार करणं फार गरजेचं राहतं. मैदानाच्या आतमध्ये जिथे नवीन बॅटर सनील दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅचचा तो हिरो राहिला होता, परंतु संदेशला जो काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, डेडिकेट जे त्याने केलं खऱ्या अर्थानं त्याची चर्चा होतीये. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा राजेशला आपण पाहतो सज्ज होत असताना. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, काय यष्टीरक्षण पाहायला मिळालंय. आज झेलाचा प्रयत्न चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला, परंतु ओमकार होय आज रील निश्चित येणार. संध्याकाळची वाट पाहू नका, आज रील येणार नक्कीच. संध्याकाळची वाट कशाला पाहता, थोड्याच वेळात येईल. नाद करता काय, पाहावंच लागतं. ओमकारची रील मैदानाच्या आतमध्ये. हा डॉट बॉल धावफलकावरती 6 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेला प्रॉपर टायमिंग झालाय. कनेक्शन किती चांगलं पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली सनील देखील बाद. आणखीन एक धक्का. आपला आतून कॅच जेरीने सार्थकने ते टिपला. सार्थक गाडगे. जेरी काय झेल त्याने टिपला. बाउंड्री लाईन वरती 2 कॅच टिपल्यात. उजव्या बाजूला जात असताना रनिंग कॅचेस अशा दर्जाचे घेणं आउटफील्ड मध्ये ही बाब सोपी नाही आहे. एका बाजूला एका क्षणाला असं वाटत होतं की शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल, शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल, परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये छावा 11 केवणाळे संघाची ही पडझड पाहायला मिळते. थांबा, कोणताही मार्केट नाही लागलाय. मैदानाच्या आतमध्ये आज जोश आहे या खेळाडूंचा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. अर्थात हा जोश असणं अत्यावश्यक आहे. विराट कोहलीकडेही आपण अशा दर्जाचा जोश पाहायला मिळायचा आउटफील्ड मध्ये. यावेळेला कॅच बनू शकते का, झेलाचा प्रयत्न. आपण त्या ठिकाणी पुंडलिक यांना पाहत होतो. पुंडलिक गाडगे त्या ठिकाणावरती होते. झेलाचा प्रयत्न झाला, कॅच ड्रॉप झाली. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 52चा पाठलाग करत असताना केवळ 7 आल्यात. 18 चेंडूचा खेळ शेष. 45ची आवश्यकता. 15ची आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल का.
आजच्या दिवशी काही विशेष सन्मान केले जाणार आहेत. कालच्या दिवशी एक विशेष सन्मान पाहायला मिळाला. आज 2 विशेष सन्मान करण्यात येणार आहेत. आज देखील 2 विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाणार आहेत आणि त्यापैकी एक आपण 3 पैकी एक कालच्या दिवशी होत असताना पाहायला मिळाला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू संदेश करणार आहे, डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. आज 2 विशेष सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सत्कार मूर्ती आजचे जी मात्र पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक वर्षी सन्मान करण्यात येतात लंगोटी मित्रमंडळ करंजेच्या माध्यमातून आणि पुढच्या वर्षीचे 3 सन्मान कोणाचे करायचे आहेत हे आधी याच वर्षी डिसाईड देखील झालंय. अर्थात ही स्पर्धा 4थ्या पर्वामध्ये येणार आहे आणि त्यामध्ये 3 विशेष सन्मान कोणाचे होणार ते देखील डिसाईड झालं. फटका फसलाय, झेल बनेल का? चिकू दूर आहे. संकेत गाडगे पोचणं तर अशक्य होतं. सौरभ पोचण्याचा प्रयत्न करतोय. धावा इथून मिळाल्या त्या एकंदरीत 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन दी बोर्ड. 52चा चालू असताना पाठलाग. विजयासाठी आणखी 43 ची आवश्यकता. येणारे चेंडू शेष आहेत ते 16 बॉल आणि 43 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये जदवर विश्वनाथ आहे. तब सब मुमकिन आहे. तो सारं काही करू शकतो. पुढे 3 मॅचेस बाकी आहेत याकडे लक्ष वेधूयात. पुढच्या मॅचचा टॉसही झालाय. फर्स्ट सेमीफायनल जिचा नाणेफेकीचा कौल ही झालेला आहे. यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. फर्स्ट सेमीफायनल एका बाजूला सोपानदादा मोरे 11 गोळेगणी आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळणारा काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळची. विजेता संघ जो आहे तो अर्थात कोणवी अच्या अगेन्स्ट खेळेल. चला घाई करा, जास्तीचे एकत्रित येऊ नका, वेळ वाचवा. पुढे 3 सेमीफायनलच्या मॅचेस बाकी आहेत. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालेत. एकंदरीत 3 डॉट बॉल आलेत. 2 विकेट मिळाल्यात. यावेळेला खुलातला बॉल यष्टीरक्षकाचा वेध. ओमकार घाडगे यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. सातत्याने यष्टीरक्षणाची चुणूक त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. बॉलला गॅदर करणं, उंच उडी घेणं, झेपावणं, डाईव्ह मारणं, अनेक वेळेला साधे झेल अवघडी बनवण्याची कला त्याच्याकडेच आहे. धावफलकावरती धावा त्या केवळ 9. 2 फलंदाज बाद. यावेळेला लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर निघालाय. काय बॉल टाकला होता. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी दूर ठेवला होता. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणारा हा निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती धावा केवळ 9 पाहायला मिळाल्यात. ओमकार घाडगे यांना तुम्ही यशांच्या पाठीमागे पाहत आहे. हा मास्टर माइंड आहे पोलादपूर तालुक्यामधील. यावेळेला देखील फटका फसतोय. जेरी चेंडूच्या खाली आणि इथे 3रा झेल ड्रॉप. पहा, अवघड झेल सोपं बनवणं हा त्याचा डाव्या हाताचा हातखंड आहे, परंतु सोपा झेल त्यांना अवघड बनवला. ही कॅच ड्रॉप झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धाबा आहेत त्या 10. चला एंड बदललाय. क्षेत्ररक्षकांच्या माहितीसाठी एंड बदललाय. चला घाई करा. आणि सेमीफायनल 3 षटकांची राहणार आहे. ज्या एंडने सध्या 2 षटक संपले त्याच एंडने 2 षटक टाकले जाणार आहेत आणि 1 षटक आहे ते पावेलन एंडकडून टाकलं जाईल. जो टेप बॉल आहे तो फार एंडकडून हाताळण्यात येईल. निळजे क्रिकेट ग्राउंड या ठिकाणाहून जो एंड आहे त्या एंडकडून 2 षटक हाताळले जातील आणि टेप बॉल जो आहे तो तिकडूनच हाताळा. तिन्ही एकाच एंडकडून. चला घाई करा. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 42 ची आवश्यकता.
राजेश घाडगेने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या, 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये संदेशने केवळ 3 धावा खर्च केलेल्या आहेत, विकेट प्राप्त करू शकला नाही. बॅटिंग करताना 30 धावा. 12 बॉल, विजयासाठी 42 ची गरज. यावेळेला बॅटचा टोला लागला, डाऊन द ग्राउंड, आउटफील्ड फास्ट. गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डोळ्याची पापणी लवते ना लवते, गोळीच्या वेगाने गोलीगत झापूक झुपूक चौकार. पुढचा बॉल. या वेळेला बॅटची आतली कडा घेतली, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 15 आहे. पुढचा चेंडू यावेळेला मिडल होऊ शकलेला नाही आहे. वॅकेंट एरिया, क्षेत्ररक्षक दूर आहे. आज जेरीला सातत्याने आपण पाहतोय, जिथे चेंडू जातोय तिथे सार्थक घाडगे दिसतोय. धावा इथून मिळाल्या तर 2. संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. 52चा चालू असणारा पाठलाग. अजूनही विजयासाठी आवश्यकता आहे ती 35 धावसंख्येची. 35 ची गरज. येणारे चेंडू शेष राहिलेत एकंदरीत इथून 9 चेंडू आणि 35 धावा. सौरभ घाडगे गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. राजा चेंडूवरती येतोय, एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. सौरभ चांगली गोलंदाजी करत असताना आपण मैदानावरती पाहत आहोत. शंकरजी घाडगे, भालचंद्रजी उतेकर, प्रल्हादजी पाटील, ठाणे शहर भावी नगरसेवक यांचे विशेष करून आभार. पैठणी ज्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय, डॉट बॉल येतोय. विजयजी तळेकर यांचे विशेष आभार. क्षेत्ररक्षणासाठी ज्यांच्या माध्यमातून चषक लावलाय. कॅश प्राइज राजेश घाडगे अर्थात चिकूच्या माध्यमातून लाभलेला आहे आणि म्हणून त्याची जास्तीची मेहनत ही आपण पाहतो आउटफील्डमध्ये. तदनंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी संदेजी गोळे साहेब चांभारगणी यांच्या माध्यमातून लाभलेली आहे, त्यांचे विशेष आभार. याही वेळेचा बॉल, ब्लाइंड स्ट्रोक, यष्टिरक्षकाचा वेध, डॉट बॉल येतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आले. या षटकामध्ये धावा आल्या त्या 8. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 18. विजयासाठी 6 बॉल आणि विजयासाठी 34 ची गरज. 6 चेंडू आणि 34 धावा. मालिकेवेळाची जी कॅश प्राइज आहे, जी विनयजी पांचरस साहेब यांच्या माध्यमातून आणि संदेजी कदम साहेब यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. सतीजी गोळे साहेब चांभारगणी यांचे विशेष आभार. मालिकेभराची बेस्ट बॅटर ची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. तथा सिद्धेजी सेठ साहेब, माजी उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती, नगरपंचायत यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 3य क्रमांक लाभलेला आहे. श्री रामशंकर घाडगे साहेब यांचे विशेष आभार, जी ट्रॉफी प्रथम आणि 2य क्रमांकाची लाभली आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 34 ची गरज. विजयासाठी 6 चेंडू आणि 34 ची आवश्यकता. विश्वनाथ आगोंडे स्ट्राइक एंड वरती आहे. पहिला बॉल, लोड फुलटोस, पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 28 ची आवश्यकता आहे. पुढच्या 5 चेंडूमध्ये 28 धावा. पाच चेंडू आणि विजयासाठी 28 ची आवश्यकता आहे. बॉल बघा बॅगेमध्ये. पाच चेंडू आणि विजयासाठी 28 ची आवश्यकता आहे.
5 चेंडू आणि 28 धावा. विश्वनाथ अगोंडे स्ट्राईक करेंटवरती पाहायला मिळतोय. विश्वनाथ स्ट्राईक वरती एक षटकार तर त्याच्या बॅटमधून आलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा योगेशचा हा चेंडू ऑन साईडला केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विश्वनाथ अगोंडेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. आता उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी 24 ची गरज. 4 बॉल आणि 4 षटकारांची आवश्यकता. विश्वनाथ अगोंडे हे सारं काही शक्य आणि तो करून दाखवू शकतो. 10,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल जर 4 बॉल 4 षटकार ठोकले तर. आदरणीय निलेश दादा कोळसकर साहेबांच्या माध्यमातून फटका फासलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सौरभ खर तर एक गोष्ट मी आवर्जून म्हणू शकतो की सौरभ गाडगेने बॉल पकडला तर त्याच्यासाठी पारितोषिक ठेवायला हवी. सौरभ आणि गांधीला लपवावं लागतं. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर बॉल आणि लांब लचक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराला संघाची धावसंख्या या षटकाराच्या बरोबरीने 34 धावा धावफलकावरती आहेत. जीवदान हे वरदान साबित होणार नाही. केवळ 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 34 बनलेले आहेत. 52चा पाठलाग करायचा आहे आणि विजयासाठी अजूनही 18ची गरज. 2 चेंडू आणि 18 धावा. पुढ्यात आला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. चला नेक्स्ट मॅच तयार राहा. गोळेगणी संघ तयार राहा. वॉर्मअप करा आणि त्याच वेळेला पळचील संघ आपण देखील तयार व्हा. शेवटचा बॉल. हाही चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येतोय. सामना जिंकलाय. सेमी फायनल मध्ये दाखल होणारा 4था संघ लंगोटी मित्रमंडळ करंजे सेमी फायनल मध्ये दाखल होतो आणि या संघाची लढत श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोणविह या संघाच्या अगेन्स्ट. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये उद्यात पळचील संघ पहा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये उद्यात पळचील संघ सेमी फायनल नंबर 1 खेळवली जाईल. फार एंडकडून 2 षटक हाताळले जातील. पंच फार एंडकडून 2 षटक आहेत. त्याच्यामधलं दुसरं षटक हे टेप बॉल राहणार आहे. पॉवर प्ले नाही आहे.